हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना एकदम झणझणीत आणि ज्याला कुणाला खायला आवडत नाही ना तेही आवडीनं खातील अशी ना दोडक्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा इथं मी ना पाव किलो दोडके घेतलेले आहेत. त्यानंतर दोडका स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर ना असा लांबका ना कट करून घेते. तर जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लांबकेही नाही अशा ना फोडी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता दोडका कट करून घेतला. त्यानंतर एक वाटण तयार करून घ्या. त्यासाठी ना 10-12 पाकळ्या लसूण, अर्धा वाटी खोबरं आणि ना थोडीशी कोथिंबीर आणि एक तुकडा अद्रकाचा घालून ना मिक्सरला बारीक फिरवून घेतलं. त्यानंतर बघा कढई ठेवली गॅसवर. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेलही छान गरम होऊ दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घेतली. वाटण घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण घालून झाल्यानंतर छान असं परतवून घेतलं. त्यानंतर ना याच्यामध्ये एक 10-12 पानं ना कढीपत्त्याचे घातले. कढीपत्ताही चांगला परतवून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा हळदी पावडर घातलं आणि चांगलं असं परतवून घेतलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चांगलं परतवून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये 2 चमचे ना शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं. आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं मसाल्यामध्ये परतवून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घेऊया. आता पाणी घालून झाल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत ना छान असं ना ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता इथं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर ना चिरलेला दोडका घालून घ्यायचं आणि चांगलं असं मसाल्यामध्ये ना ह्याला 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. आता हे परतवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर आता याच्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं आणि थोडंसं आता याच्यामध्ये ना मी पाणी घालणार आहे. याला जास्त घट्टही नाही आणि बघा पाणी घालून घेतलं आणि ताट झाकून एक 10 मिनटं शिजवून घेतलं. 10 मिनटात छान अशी दोडक्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.